संध्याकाळचे 6:45 वाजलेत आणि माझा अवतार कसा दिसतोय एकदम विचित्र ना. केस वरती टांगलेले आहेत, चेहरा एकदम ड्राय झालाय. तर आज आहे 17 ऑक्टोबर, वार आहे शुक्रवार आणि आता वाजले 6:45, संध्याकाळचे 6:45. मी सुधीरची वाट बघते, अजून सुधीर आले नाही. रोज मी काय करते काय नाही ह्याचं रोजच्या गोष्टींचं मी अपडेट ठेवावं, जेणेकरून मी जेव्हा पण इन फ्युचर मी जेव्हा बघेन की हां म्हणजे 2 वर्षापूर्वी मी कशी होते, 1 वर्षापूर्वी मी कशी होते, तर हे सगळं कॅप्चर केल्यामुळं मला ते नंतर बघायला मिळेल स्वतःला. बापरे, हे असं आहे. त्यामुळे मी ना रोजच्या रोज काही म्हणजे अपलोड करू शकत नाहीये व्हिडिओज वगैरे, कारण ना मी व्यवस्थित रेडी होऊ शकते. याचा अर्थ असा की म्हणजे मला ह्यांच्या दोघांच्यातनं मला टाइमच मिळत नाही. आणि जरी टाइम मिळाला तर मी एवढी थकलेली असते की मला रात्रीची माझी झोप पूर्ण होत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की दुपारचं जेव्हा पण मला वेळ मिळतो तेव्हा मी आराम करावा. त्यामुळे मी रोजच्या रोज काही म्हणजे व्हिडिओज वगैरे मी बनवूच नाही शकत आहे. हे असं सगळं असतंय. काय आता पाहिजे, आता मी तिला संत्री दिलं होतं ते खाल्लं नाही, त्यामुळे ते संत्री टाकून द्यायला लागेल म्हणून ते मला खावावं लागलं. त्याच्यानंतर पेढा मागितला, पेढा तिला दिला. पेढा पण तिने अर्धा खाल्ला, अर्धा मी खाल्ला आणि थोडासा तर शिल्लक राहिलाय. आता काय हवंय तुला? खूप त्रास देते प्रिशू, काही खात पण नाही दिलेलं. आज तिला मुश्किलीनं मी सूप आणि भात चाललंय, मुश्किलीनं अर्धा तास जवळजवळ मी तिच्या पाठीमागे लागून तिला सूप भात चाललंय. तर अशी काहीशी कंडिशन आहे. आणि माझा अवतार बघू शकते, माझ्या अवतारावरनं तर कळेल की म्हणजे मी किती म्हणजे आळशी झाली नाही आहे मी, म्हणजे परिस्थितीने मला आळशी बनवलं आहे असं पण आपण म्हणू शकतोय. कारण होतंय असं, रात्री माझी बिलकुल पण झोप होत नाही, प्रिशू बिलकुल पण लवकर झोपत नाही, त्यामुळं मला सकाळी जागच येत नाही. काय देऊ ॲपल? आता ती मागती पण मला माहिती ती ॲपल खाणार नाही आणि ते ॲपल परत मलाच खावं लागेल. आणि मला तर बिलकुल पण काही खायचं नाहीये, कारण जास्त वेळ ठेवलं तर ते ॲपल खराबच होणार आहे. एक तर त्याला अशा छोट्या छोट्या घुंगुट्या येतात त्याच्यावरती ना, तर ते काळं पडून जातं आहे ॲपल जर म्हणजे लवकरात लवकर ते कट केल्यानंतर खाल्लं नाही तर. आणि हिचं आहे की ते ॲपल दे, ही खाणार तर नाही आहे पण असं सगळं मागत राहणार. आणि असं सगळे पदार्थ असे मी एक दिवस इथं मी असं सगळं मांडून ठेवलेलं, तिला काय आवडते आणि ती काय खाणार. तिला खायचं काहीच नसते, अशा टोचा मारायच्या सगळ्यांवरती फक्त, असं आहे तिचं काहीसं. तिचे चॅनल मी चालू केलं, या आशेने चालू केलं की मी याच्यावरती रोज माझे व्लॉग्स अपलोड करत जाईन, पण तसं काहीही होत नाही आहे. मी रोज व्लॉग अपलोड करूच शकत नाही आहे, मी किती जरी प्रयत्न केला तर. कारण माझी 2 मुलं आहेत, एक मुलगा 7 वर्षाचा आहे आणि एक माझी मुलगी 2 वर्षाची आहे. तर अशी 2 मुलांची माझ्यावर जबाबदारी आहे. आणि मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघेजण राहतो छत्तीसगडमध्ये. तर इकडे आम्ही दोघेच असतो, नोकरीनिमित्त आम्ही इकडे राहतो. आणि मी 6 महिन्यातून वर्षातून 2 वेळा असं एकदाच कोल्हापूरला जाते. कोल्हापूर माझं माहेर आणि सासर दोन्ही आहे. तर मला व्लॉगिंग करायला खूप आवडतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला म्हणजे असे मेमरीज बनवायला खूप आवडतात, व्हिडिओज वगैरे बनवायला, फॅमिली व्लॉग्स वगैरे बनवायला खूप आवडतात. म्हणजे आधीपासून जेव्हा मला व्लॉग काय असतं हे माहीत नव्हतं तेव्हापासून मला म्हणजे असे व्हिडिओज आणि छोटे छोटे फॅमिलीचे जे क्षण असतात ना ते असे म्हणजे कॅप्चर करायला आवडतात. मला फोटो काढायला आवडतात. आणि मी आधीपासून म्हणजे माझ्याकडं जेव्हा माझ्याकडे मोबाईल आला तेव्हापासून मी असे व्हिडिओ वगैरे म्हणजे बनवायची. पण व्लॉग काही असतं वगैरे हे काय मला तेव्हा माहिती नव्हतं. जेव्हा माझं लग्न झालं 2015 डिसेंबरला, तेव्हा म्हणजे त्याच्या अगोदर माझ्याकडे छोटासा साधा फोन होता सॅमसंगचा, जो की अँड्रॉईड पण नव्हता. त्याच्यानंतर मग मी अँड्रॉईड फोन घेतला जेव्हा माझी एंगेजमेंट झाली, तेव्हा सॅमसंगचा फोन होता. आणि तेव्हा काय म्हणजे नेटवर्क म्हणजे आता जसं जिओचं वगैरे सिम कार्ड आहे तेव्हा काय तसं नव्हतं. आणि 2Gच डाटा होता तेव्हा. मी काही यूट्यूब वगैरे हे काय मला माहिती होतं, पण डाटा वगैरे त्याला लागायचा ना, तर मी काय ते वापरत पण नव्हते. फक्त म्हणजे व्हॉट्सअप वगैरे करण्यासाठीच फक्त नेटचा यूज व्हायचा, कारण नेटवर्क पण 2Gच होतं. 2015ला लग्न झाल्यानंतर मग मी यूट्यूब वगैरे सगळं
इंस्टाग्राम हे सगळं म्हणजे बघायला लागले. कारण सुधीरने घरामध्ये वायफायचं कनेक्शन घेतलं होतं, त्यामुळे मी यूट्यूब वगैरे बघू शकत होते. 2017ला असं कळलं की आपण यूट्यूबवरती म्हणजे चॅनल असतं आणि म्हणजे यूट्यूबला आपण चॅनल वगैरे काढू शकतो. तेव्हा मी सुधीरला म्हटलेलं की आपण एक यूट्यूबला चॅनल क्रिएट करूया. रेसिपी करायला मला खूप आवडतात आणि मी म्हणजे रेसिपी चॅनल क्रिएट करेन. तर तेव्हा एवढं काही नॉलेज नव्हतं ते कसं करायचं असतं, काय करायचं असतं. पण तेव्हा काय मला एवढं नॉलेज नव्हतं की चॅनल कसं काढायचं, काय काढायचं. पण मी व्हिडिओज वगैरे सगळं बघून 2018 साली एक यूट्यूब चॅनल काढलं आणि त्याच्यानंतर मी खूप सारी यूट्यूब चॅनल काढलीत आणि एका पण चॅनलवरती व्यवस्थितपणे डेली व्लॉग्स अपलोड नाही करू शकले. मला असं वाटायचं की 2 महिने म्हणजे असे गॅप राहायचा, कारण बाळ माझं छोटं होतं. त्यामुळे मला असं वाटायचं की आता म्हणजे आपण कन्सिस्टंट राहिलो नाही आहे ह्या चॅनलवरती, तर चला डिलीट करूया किंवा राहू द्या तर दुसरं चॅनल काढूया. असं मी बरेच चॅनल डिलीट केले आणि मी बरेच व्लॉग वगैरे पण त्या चॅनल्सवरती अपलोड वगैरे केले होते. आणि जे मी पहिल्यांदा जे चॅनल माझं ओपन केलं होतं ते मी डिलीट पण करून टाकलं. अशा बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत. आणि मला 2017पासून वाटते की यूट्यूब चालू करावं, यूट्यूबवरती चॅनल चालू करावं, चांगलं व्लॉगिंग करावं. पण ते माझ्याकडून आजपर्यंत काही व्यवस्थित रोजच्या रोज व्लॉग बनवणं हे शक्य झालेलं नाही आहे. आणि आता आहे 2025 म्हणजे जवळजवळ 9 वर्ष झाले. हे 9 वर्ष झालं हे माझं स्वप्न आहे की बाबा हां आपण व्लॉग्स वगैरे डेली अपलोड वगैरे करायचे, पण ते काही पूर्ण झालेलंच नाही आहे. आणि तर 2017 साली असं मला वाटलं की आपण ब्लॉगर बनायचं, रोजच्या रोज व्लॉग्स अपलोड करायचे आणि खूप छान छान मेमरीज बनवायच्या. पण ते काही शक्य झालेलं नाही आहे. रोज काही मी व्लॉग्स अपलोड केले नाहीत. खूप चॅनल्स काढले, डिलीट केले आणि काही चॅनल्स अर्धवटच सोडले. परत ते चॅनल बंद करून नवीन चॅनल्स क्रिएट केले. आणि शेवटी 2025च्या मेमध्ये मी हे जे चॅनल आहे माझं पल्लवी सुधीर हे चॅनल मी काढलं आणि त्याच्यावरती व्लॉग्स टाकते मी. पण परत आणि तसंच होतं आहे की माझं त्याच्यामध्ये पण माझी कन्सिस्टन्सी नाही राहिलेली आणि रोजच्या रोज मला पॉसिबल होत नाही आहे व्लॉग्स वगैरे अपलोड करणं. मला खूप वाटतं की असं हा कंटेंट बनवावा, तो कंटेंट बनवावा, पण यातलं काहीच होत नाही. पण त्याची कारणं पण अशी आहेत, जसं की माझी डिलिव्हरी झाली 2023ला, मला मुलगी झाली. त्याच्यानंतर आम्हाला नवीन क्वार्टर मिळाली. तर त्या आधीच्या जुन्या क्वार्टरमधून शिफ्ट नवीन क्वार्टरमध्ये आम्ही झालो. म्हणजे मी तिकडे माहेरी होते कोल्हापुरात, तर सुधीरने सगळं शिफ्टिंग वगैरे केलं. माझं जेव्हा बाळ 3 महिन्याचं होतं तेव्हा मी या क्वार्टरमध्ये आले आणि 3 महिन्याच्या बाळासोबत पूर्ण घर सेट करणं हे खूप म्हणजे अशक्य अशी गोष्ट होती. आणि घरात इतका पसारा होता या नवीन क्वार्टरमध्ये की मला म्हणजे आता इमॅजिन पण करू वाटत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सुधीरने काय केलं, ही जी क्वार्टर आहे मला म्हणजे ही क्वार्टर आम्हाला मिळाली जेव्हा म्हणजे मी कोल्हापूरला जायच्या अगोदर मिळाली. त्यामुळं मी ही क्वार्टर व्यवस्थित साफ करू नाही शकले. आणि माझं असं होतं की आपण नवीन क्वार्टरमध्ये शिफ्ट होतो आहे तर ती क्वार्टर पहिल्यांदा सगळी आतून सगळी स्वच्छ करावी, पाण्याने धुवून काढावी. त्यातल्या दरवाजे, भिंती, परत हे कपाट वगैरे आहे ते सगळं धुवून काढावं. खिडक्या वगैरे सगळ्या स्वच्छ घासून पुसून काढाव्यात, पाण्याने धुवून काढाव्यात, अशी माझी इच्छा होती. आणि हे काहीही झालं नाही. आणि त्याच्यानंतर सुधीरने वरच्यावर सफाई केली या क्वार्टरची आणि सगळं सामान आणून ठेवलं. आणि मी जेव्हा आले डिलिव्हरीनंतर, जेव्हा बाळ 3 महिन्याचं होतं, 3 महिने कंप्लीट झाल्यानंतर आले मी, तर खूप सगळा पसारा होता. आणि सगळा पसारा म्हणजे इकडे तिकडे म्हणजे थोडा ठेवला होता, या रूममध्ये, त्या बेडरूममध्ये, हॉलमध्ये थोडं असं सगळं सामान इकडे तिकडे पसरलेलं होतं. कारण सुधीरला पण तेवढा टाईम नव्हता, कारण त्यांची ड्युटी आहे, सकाळी 9ला जाणार, संध्याकाळी परत 8ला घरी येणार आणि घरी त्यांना जेवण वगैरे पण बनवावं लागायचं. आणि माझ्याकडे तेव्हा हेल्पर इथे नव्हती, कारण आम्ही इकडे नवीनच शिफ्ट झालो होतो आणि तसं पण घर सेट नव्हतं आणि ते एकटेच होते, त्यामुळे त्यांनी इथे काही हेल्पर ठेवली नव्हती. त्यांचं ते फक्त जेवण वगैरे करायचे, स्वतः भांडी वगैरे स्वतः घासायचे.
तर अशी सगळी सिच्युएशन होते आणि मला तेव्हापासूनच खूप टेन्शन आलं होतं डिलिव्हरीच्या आधीपासूनच, म्हणजे मी कसं जाणार तिकडे छत्तीसगडमध्ये आणि परत मला घर सगळं सेट करायचं आहे, कसं कसं काय काय होणार, गोष्टी कशा मॅनेज करायच्या, कारण अर्शूची पण तेव्हा शाळा चालू होणार होती आणि छोटं बाळ, हे सगळं म्हणजे कशी मॅनेज करणार आणि घर तर बिलकुल पण सेट नाही आहे, कशा गोष्टी मॅनेज करायच्या, हे सगळं माझ्या डोक्यात होतं. आणि माझी पूर्ण प्रेग्नन्सी ना या विचारातच गेली की म्हणजे घर मी सेट कशी करणार, तिकडे गेल्यानंतर कशी मी म्हणजे राहणार. आणि माझं असं होतं की आपण म्हणजे जिथे राहतो ते घर एकदम व्यवस्थित सेट असलं पाहिजे, जिथल्या गोष्टी तिथे असल्या पाहिजेत. आणि दुसरं गोष्ट म्हणजे मला साफसफाईची ना म्हणजे जस्ट लाईक काय म्हणतात, म्हणजे साफसफाईचं माझ्या डोक्यात असं भूत आहे ना, मला सगळ्या गोष्टी अशा चकचकीत आणि पूर्णपणे क्लीन आणि नीट लागतात. म्हणजे मला OCD झालं आहे जेव्हापासून कोरोना आला आहे, तेव्हापासून माझं असं झालं की सगळ्या गोष्टी धुवून पुसून चकचकीत पाहिजेत. मला घाण अजिबात, डस्ट वगैरे हे अजिबात नको असतं, म्हणजे असलं तर सगळं परफेक्टच पाहिजे असं असतं. त्याच्यानंतर मी इकडे आले 3 महिन्यानंतर आणि मग हे सगळा पसारा वगैरे बघून मला तर अक्षरशः रडू आलेलं, इतका पसारा होता. आणि एवढा पसारा मी काढत होते, घर सेट होते, पण घर काय सेट होत नव्हतं. जवळजवळ वर्ष झालं तरी पण घर सेट होत नव्हतं, कारण बाळ माझं छोटं होतं आणि तिला म्हणजे छोट्या बाळाला हँडल करून बाकीच्या सगळ्या गोष्टी मला मॅनेज करणं इम्पॉसिबल होतं. आणि इकडे नवीन क्वार्टरमध्ये शिफ्ट झाल्याने इकडे मला हाऊस हेल्पर पण मिळत नव्हती, त्यामुळं म्हणजे बाळाला सांभाळून बाकीची घरातली सगळी कामं पण करावी लागायची. आणि तेव्हा सुधीरची पण मला खूप हेल्प झाली, भांडी धुण्यापासून कपडे धुण्यापर्यंत मला त्यांनी खूप मदत केलेली आहे तेव्हा. आणि तेव्हा माझी खूप चिडचिड व्हायची, कारण म्हणजे घरात सगळा पसारा पडलेला असायचा, घर व्यवस्थित सेट नव्हतं, कबड व्यवस्थित सेट नसायचं, छोटं बाळ होतं, माझी रात्रभर जागरणं व्हायची, त्यामुळे मला सकाळची जाग यायची नाही. दुसऱ्या दिवशी स्वयंपाक वगैरे आम्ही कधी कधी 4-4 4:30ला पण जेवलं दुपारचं जेवण, इतकी हालत खराब होती, खूप म्हणजे खूप हालत खराब होती माझी. आणि अशा गोष्टींमुळे पण मी म्हणजे ब्लॉग्स बनवण्यामध्ये सातत्य जे असतं ते ठेवू नाही शकले. भले माझी किती पण मर्जी असते तर मी अशी गबाळ्यासारखीच असायचे, म्हणजे माझे केस विस्कटलेले असायचे. कधी कधी मी आंघोळ करायला पण मला वेळ मिळायचा नाही, कारण सुधीर सकाळी 8:30ला जायचे ऑफिसला, अर्शूला स्कूलला पाठवायला लागायचं, त्याच्यानंतर मी छोट्या बाळाला ठेवून आंघोळ कशी करणार. कधी मला म्हणजे कधी कधी अशी माझ्यावरती कंडिशन आली की मी 2-2 दिवस आंघोळच करू शकायचे नाही, एवढं म्हणजे शेड्यूल बिझी झालं होतं ना. खूप रडली आहे मी अक्षरशः, म्हणजे आता त्या गोष्टी आठवल्या ना, ते बाळ सारखं रडायचं, माझी झोप व्हायची नाही. आणि मग मी म्हणजे तेव्हा पण म्हणजे आपली जर झोपच व्यवस्थित होत नसेल रात्रभर, आपण तर दिवसा आपण फ्रेश नसणारच ना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्याकडे हेल्पर नव्हती तेव्हा, तर बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या घरातल्या असायच्या, धुणं भांडी झाडू पोछा करणं, ही कामं माझ्याकडून रोजच्या रोज व्हायचीच नाही, कारण बाळाला पण सांभाळायचं आहे, अर्शूला स्कूलला त्याचा अभ्यास वगैरे पण घ्यायचा आहे, तर ह्या सगळ्याच गोष्टी मला एकटीला करणं म्हणजे खूप अशक्य झालं होतं. नंतर मी स्वतःची समजूत घालायला लागली की जाऊ दे, जसं होईल तसं करूया, जास्त स्वतःला पण त्रास द्यायला नको. जर का नाही होतात गोष्टी आपल्याकडनं, कामं होत नाही आहेत रोजच्या रोज, ठीक आहे, म्हणजे मला कोण असं इथे रागवणार वगैरे नव्हतं की हे का नाही केलं ते का नाही केलं, पण मला असं स्वतःला वाटायचं की आपलं घर व्यवस्थित पाहिजे. वाटायचं मला, खूप गिल्ट पण वाटायची, इकडे पसार पडलाय तिकडे पसार पडलाय, आपण घराची साफसफाई करू शकत नाही आहे. पण नंतर हळूहळू त्या गोष्टी मी समजून घेतल्या की नाही, एकटीला काय एकटी बाई काय करणार, सगळ्या गोष्टी कशा एकटी मॅनेज करणार. त्याच्यानंतर मग त्याच्यामुळे पण म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींमुळे पण म्हणजे मी ब्लॉग्स तेव्हा नाही बनवले, मला बनवायचे होते पण नाही बनवू शकले या सगळ्या गोष्टींमुळे. काहीच नाही, झोपेचा माझाच सगळा फालुदा झाला आहे, कारण माझी झोप होतच नाही, जवळजवळ 2-2.5 वर्ष झालं माझी झोप होत नाही व्यवस्थित रात्रीची. तर अशा सगळ्या गोष्टी आहेत, त्यामुळं मी मला म्हणजे काय म्हणतात, मी ठरवून पण रोजच्या रोज व्हिडिओज बनवू नाही शकत आहे, आणि आता मी मान्य केलं आहे. त्यामुळं मला आता असं वाटतं की मला जेव्हा टाईम असेल तेव्हा मी माझे जे डेली मुवमेंट्स वगैरे आहेत मी ते कॅप्चर्स करीन आणि टाकेन माझ्या चॅनलवरती. आणि असं नाही, आधी मला असं वाटायचं की नाही आपण एवढी मेहनत करतो तर मला चांगले व्ह्यूज वगैरे आले पाहिजेत, पण आता असं वाटतं की आपण तसे एकदम प्रोफेशनल व्हिडिओज बनवत नाही आहे, तर म्हणजे व्ह्यूज तर कुठून येणार ना, ही गोष्ट मी आता ॲक्सेप्ट केलेली आहे.
त्यामुळं इथून पुढे म्हणजे मी ब्लॉग्स टाकेन, पण त्याच्यात असं परफेक्शन असेलच असं नाही. म्हणजे मी जशी आहे तसेच ब्लॉग्स टाकेन. आता पण मी म्हणजे काही केस पण नाही विंचरलेले, जसं आहे तसंच मी आता रेकॉर्ड करते आणि आहे असंच हा ब्लॉग. रॉ व्लॉग्स म्हणतात ना, तसे मी रॉ व्लॉग्स बनवत जाईल. ओरिजिनल म्हणजे अजिबात असं काही नटून थटून असं माझ्याकडून सध्या तरी काय होणार नाही. जेव्हा होईल तेव्हा होईल, म्हणजे व्यवस्थित एकदम रेडी वगैरे होऊन. पण म्हणजे जेव्हा माझ्याकडे वेळ असेल तेव्हा मी बनवू शकेन. पण आता मुलं छोटे आहेत त्यामुळे मला सध्या वाटतं की ते माझ्याकडनं नाही होणार आहे. तर असं काहीसं आहे. तर चला, खूप व्हिडिओ आता मोठा होईल. आता हा व्हिडिओ आता मी इथेच संपवते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.